हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही विष्णू सहस्रनामाचे एक अध्ययन सानवटाचे कोरच्यांक हांगा एक सान प्रयत्न मी गेले म्हणताना एक समची स्पष्ट उच्चार कसले चड तप्पू जायना नशी म्हणच्याक शिकचे ताजे अनुसंधान करचे म्हळ्यार ते अर्थाचे अनुसंधान थोडे आस म्हण जाल्यार आमकां म्हणटान ताजे वयर ते सहस्रनामा वयर एक म्हळ्यार परमात्माला वयर एक भक्ती विश्वासू चड येवन ते दृढ एक मनान श्रद्धेन भक्तीन एक विष्णू सहस्रनामाचें पारायण जाता. पारायण म्हळ्यार आमी स्तोत्र म्हणुया ते जाता ते जावका म्हळ्यार तरी एक सान चिंतन जाता करच्या सुरू केला हांगा तशी एक श्लोक सांगून ताजे एक सामान्य अर्थ मस्त डीप नाही जाल्यार सामान्य अर्थ सांगचा एक सान प्रयत्न. तशीची आता विष्णू सहस्रनामाची सुरू जाता. श्री हरिगुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्या भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. सर्वे श्लोकयो. विश्वं विष्णुः वषट्कारो विश्वं विष्णुर्वषट्कारो ते विष्णुः वषट्कारो भूतभव्या भवत्प्रभुः भूतकृत् भूतभृत् भावो भूतात्मा भूतभावनः. भूतकृत् भूतभृत् भावो भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. यो श्लोक जालो. आता हांतू कितली नाम विष्णुले आस पळया. विश्वाय नमः, विष्णवे नमः, वषट्काराय नमः, भूतभव्य भवत्प्रभवे नमः, भूतकृते नमः, भूतभृते नमः, भावाय नमः, भूतात्मने नमः, भूतभावनाय नमः. भावाय नमः, भूतात्मने नमः, भूतभावनाय नमः. तसे इतले नाम परमात्माला स. आता जे अर्थ पळया. विश्वाय नमः सगळे विश्व अखंड विश्व अधीन कोरून घेवन राखतल देवतो परमात्मा तशें सगळे विश्व अधीन करून राखतल देवा नमः तुका नमन म्हण. विश्वाय नमः. विश्व म्हणल्यार शब्दाचे अर्थ कसले म्हळ्यार जगत्य हे सगळे जगत्य परमात्माला अधीन जावन आस म्हणटा आपले ते नविना तृणमपि न चलती म्हण म्हळेल वरी देवाल मनांतू ना नशी हांगा कसले जायना कसले कोरूकय जायना तशी मनशा लागतांतू कसले ना जेव्हा खंयचे जिवादी परमात्माला अधीन जावन आस सगळे विश्वांत तो व्याप्त जावन आस तशें जावन ताका विश्व म्हण म्हणटात. आतां आनी एक नांव तागेलें विष्णू. विष्णवे नमः. विष्णू विष्णू म्हळ्यार कसने सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो परमात्मो
ताका विष्णू म्हणचे. विशती इति विष्णुः सर्वत्र विशती, सर्व जीवाले अंतर्यामी जाऊन प्रवेश करून असं. विशती म्हळ्यार प्रवेश करचे. तो सर्व जिवांगेला अंतर्यामी जाऊनय असं. ब्रह्मांडाचे अंतर्यामी जाऊनय असं. ब्रह्मांडा भायरी असं. अंतर बहिर व्याप्ता हा तशी पुराय कडेन आसतलो तशें ताका विष्णू म्हणटाची. म्हणटात ना आमी सर्वम विष्णुमयम इदम जगत. सगळे जगत या परमात्मूची व्याप्त जावन आस. तशी अणु रेणू तृण काष्ट सर्वांतू ಪರಮಾತ್ಮ ವ್ಯಾಪ್ತ ಜಾವನಸ್ಸು ತಶ್ಚಾವನನು ರೇಣು ತೃಣ ಕಾಷ್ಟಗಳಲ್ಲಿ ಪರಿಪೂರ್ಣನು ನೀನು म्हणटाची परमात्माक. तशी सर्वई हांगा अणु रेणू तृण काष्टांतू परमात्मूची प्रविश म्हळ्यार प्रविशती तोची प्रवेश करून आस म्हणलेले एक शब्द एक अर्था निमती विष्णू म्हणलेलें नांव परमात्मा येता. कनकदासाल काणेकर तागेले गुरून व्यासराय तीर्थान कनकदास कितलो व्हड भक्त म्हणून प्रजनाक कुळका म्हणून कसं की केळें दिलें की खावच्याका निसर्ग कडेन खंय परमात्मा कोणेय खंय पळयना, कोण पळयना त्या जाग्यार वचून खावका म्हणून म्हणकत्र पुराय जन खंय येडे वचून सकड खावन येयलीची ते मागीर जाल्यार कनकदास मान खायना नशी तशी हाण दवरता व्यासराय तीर्थाल पांय चरणारे आनी सांगता खंय म्हाका खंय खावचें म्हणून कळनी पुराय कडेन म्हाका परमात्मा दिसतर आशिल्लो म्हणून. कनकदासा दिसलो आमकां दिसनी. तशें जावन विष्णू म्हळेले परमात्मा सर्वत्र कशी व्याप्त जावन आसा म्हणून आमकां कळना. आमी तोंडान मान सांगताची विष्णू म्हळ्यार सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो परमात्मा म्हणून. जवो आतां ओम वषटकाराय नमः बायल मनशान सांगचें जाल्यार श्री वषटकाराय नमः. वषटकाराय नमः. वषटकार षटकार विशेष जावन आसूचे षटकार. तशी परमात्माक वषटकार म्हणजे कसो म्हळ्यार जिवाक म्हळ्यार शरीर घेवन येईल प्रति जिवात्माक षट म्हळ्यार स अवस्थ दितलो देव तो. तशें ताका वषटकार म्हणचे. कसं ते स अवस्था जन्म दिता मागीर अस्तित्व जन्मो अस्तित्व बेळवणिगा विकार मागीर सांजवचे कुगूचे म्हणटा पळय क्षीयते कुगूचे अशी स अवस्था शरिराक दितलो. मागीरचे संची अवस्था मरण. आतां जन्म एक जिवाक अवसुले गर्भांतू एक शरीर रूप करून दिवचे ते मागीर परमात्मानाची. अस्तित्व म्हळ्यार गर्भांतू एक जिवात्मान शरीर घेवन आसल्या पावना मागीर जनना येवचें म्हूण सांगून आस. येवन ज्या तरेन हांगा सुका ताका अस्तित्व म्हणचे. ताजे नंतर शरीर वाडता पळया बेळवणिगा म्हणटाची. शरीर मन दोनी वाडप ताचे तशी ताका बेळवणिगा म्हणटाची. विकार म्हळ्यार चेंजस शरिरांतले विकार चेंजस म्हळ्यार जेवो मनोविकार काम क्रोध हे मागीर षटविकार मनांत आसा म्हणटाचे. शरिराचे चेंजस म्हळ्यार सान जातना सान चरड आसता मागीर चिके होड जाता मागीर वर्स जाता चमकू शिकता उलोवचा शिकता मागीर होड जाता स्कुला वता आनीक होड जाता किशोरावस्था येयले पौगंड येयले यौवन येयले मागीर वृद्धाप येयले अशीची हे शरिराचे चेंजस ताका विकार म्हणचे. मागीर कुंदूचे शरीर केदना 60 वर्ष जाली नंतर ते एक शरिराक कुंदवप म्हणून आसा. कुंदूचे म्हळ्यार कसं न्ही ते आतां आमी म्हणटा पळय कशी दीग रुंद भरतशील जीव आतां बारीक उगवला न्हय शरिरान म्हणून म्हळ्यार आरोग्यान एक आरोग्यानय कुंदवताची देहानय कुंदवताची मनांतूय कुंदवताची. ते वार्धक्य आयले 60 वर्स कळवले म्हूण सांगून लेख तशी कडेर म्हणटा शरीर नाश जावचें ताका आमी मरण म्हणटाची. हें स चेंजस जिवात्माक शरीर घेवन येता तर त्या शरिराक दितलो. जेवो जिवात्माले स विकार जनन तुकून मरण पर्यंत स अवस्था मानव शरिराक येता. तांतू जन्मलेले जीव भुंयचेर ओरका सुरवेचे जनन म्हणलें जन्मलेले ते जीव भुंयचेर ओरका न्हय तशें जावन अस्तित्व म्हणलें
तें शरीर वाडूं का ताका तशें जावन बेळवणिगा म्हणलें. मागीर ते शरिरान मनान नाना विकार येवचे, चेंजस म्हणटा पळय ते किशोरावस्था, व्हड जेवचे, मांतारपण, वार्धक्य येवचे शरिरा ह्या पळय चेंजस. आनी एक कसं म्हणल्यार कडेचे मांतारपण तें शरीर मन कुग्गूचें, मागीर मरण शरीर नाश जेवचें. हे सविकार जिवाक दितलो तशें जावन ताका वशटकाराक मस्तर तस वशटकाराक वशट शब्दान ताका यज्ञान ताका वशट म्हळ्यार शब्दान ताका एक उद्देश करून सांगताची तशी वशटकार म्हण सांगा सामान्य सानू जावन आमकां उडकास व्हरचें जाल्यार तो मंत्र सांगला. तशी तदनंतवयचें नाम श्री भूत भव्य भवत प्रभवे नमः. भूत भव्य भवत प्रभवे नमः म्हळ्यार भूत म्हळ्यार आमी पास्ट टेन्स म्हणटा पळय भूतकाल, मागीर भव्य वर्तमान काल प्रेझेंट टेन्स म्हणटाची, तशीची भवत म्हळ्यार भविष्यत काल फ्युचर, पास्ट प्रेझेंट फ्युचर म्हणटा पळय तिनी कालाकय कारण जालो कोण भूत भव्य भवत प्रभवे नमः. प्रभवे म्हळ्यार ते तिनी कालूय करतलो, तिनी कालाचे सृश्टी करतलो कोण तो परमात्मो. म्हळ्यार आतां पिंडांड आमगेल्या शरिराक पिंडांड म्हणटाची, सगळे जगत्याक ब्रह्मांड म्हणटाची. हाका तीन काल आसा, तीन कालाचे विशय आसा ताजे कशी आतां शरिराकय पिंडांडाकय तीन काल आसा, प्रेझेंट पास्ट म्हळ्यार तें शरीर कसो शरिरांतलो जिवात्मो फुडें कसो जावन आशिल्लो, आतां हें शरीर आयलां आनी ताका खंयचें शरीर मेळटलें, तशी त्या शरिराकय तिनी वेळ म्हणटाची काल म्हणटाची. तशीची ब्रह्मांडाकय तिनी काल. ब्रह्मांडान तूं सृश्टीची सुरवेळ आशिल्ली पळय आतां तसवें ना, तें पळय पास्ट, मागीर आत्तां सुची आमी पळय प्रेझेंट आनी फ्युचरांत आमी आसता पळय गोतना. तशी तिनी काल आसता शरिराकय ब्रह्मांडाकय, पिंडांडाकय ब्रह्मांडाकय. ते तिनी कालाचे विशय कोणाक गोत आसता? परमात्माक गोत आसता. कित्याक म्हळ्यार ते तिनी काल दिवच्यो परमात्मानाची. तशें जावन गितेंत अर्जुन देवालयाक निमगिता सूर्य पुरातन तूं आत्ताचो जाल्यार सुर्याकय कर्मयोगाचे विशय तूं सांगला म्हूण कशी तूं सांगता गेल्या गी म्हळ्यार ताणें सांगचें आसा इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम म्हूण. विवस्वान मनमे प्राहः मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत म्हळ्यार हांव हें कर्मयोग इतले की फुडें सुर्या सांगला, सूर्य प्रथम म्हणल्यार सुर्या सांगला, ताणें तागेले पूत मनू सांगलें, मनून इक्ष्वाकू सांगलें, इक्ष्वाकून तागेले चेडवा सांगलें, तागेले चेडवान तांगेले चेडवा सांगलें. तशी एवम परंपरा प्राप्त योगम इदम म्हणचें आसा. तशी परंपरेर तो कर्मयोग येतरस केदनकी एकक पंत सकाळनी महता योगम नष्ट परंतप. ते ಸ್ವಲ್ಪ काळान कसं की नश्ट जाता म्हूण सांगून ताणें सांगूस पळय तेदना तुका कशी तूं हे विशयी सांगलें म्हणटना परमात्मा ताका सांगता बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप. मेगेलन तुगेलो मस्त जन्म जावन जाला, तुका कसलय उडगास ना गोतना, म्हाका पुराय गोत आसा म्हूण तो सांगता. तशी पुराय जन्म जावन जाला म्हळ्यार अर्जुनाक आनी कृष्णाक अर्जुनालो जन्म कृष्णालो अवतार कितले की जावन जाला, कृष्णा त्या पुरे गोत आसा. हें पास्ट जालें, आत्ताचें गोत आसा कृष्णाक कसलें प्रेझेंट. आतां तो अर्जुन जावन आसा, हांव कृष्ण जावन आसा आनी मुखार कसो जाता तेवूय कृष्णाक गोत आसा, तें फ्युचर. तशी अर्जुनाक भगवद्गीतेंत त्या प्रमाणशास्त्र म्हळ्यार तांचो प्रमाणपूर्वक हे विशय आमकां कळटा. देव कितले की अवतार घेवन येता, तशी मनशाक विंगड विंगड जन्म जाता. देवाक पुराय जिवांक गेले, पुराय जिवात्मांक गेले तिनी कालाचे विशय गोत आसा. म्हळ्यार भूतकाल वर्तमान आनी भविष्यत काल आनी फुडें कसो जावन आशिल्लो आतां कसो आसा आनी कसो जाता ह्या सर्व विशयी परमात्मा मात्र कळचें. तशें जावन ताका भूत भव्य भवत प्रभवे नमः प्रभवे नमः म्हणटात. आतां भूतकृते नमः भूतकृते नमः. भूत म्हळ्यार जिवात्म, भूत आसूचो, तशी जिवात्मा एक शरीर दिवचें, भूत शरीर दिवचें. भूतकृते नमः त्या जिवात्माक एक शरीर दिवन
तो रक्ता सर्व सृष्टी तो सृष्टींतू आसूचे जिवादींक सृष्टी करची देव तो परमात्मो. सर्व सृष्टीन कितली जीव आस तितली जिवाची सृष्टी कोण केला? परमात्मान. तशें ताका भूत कृती नमः. आतां सृष्टी केल्यार पुरवे प्रति जिवांक पालन करतलोय परमात्मूची न्हय मॅ. आतां खंयचो जीव जाल्लो जाल्यार जिवाक पालन कोण करचें? परमात्मानाची. ताका तशें भूत भ्रते नमः. भूत भ्रत. भ्रत म्हळ्यार पुरे जिवांक धारण करचो, पालन करचें, पोशण करचें पुरे परमात्मानाची. तशें न्हू. आतां परमात्मानाची करचें म्हूण म्हळ्यार प्रमाण आसवे. कसले जेवो सांगच्याक प्रमाण शास्त्र आसवे म्हूण म्हळ्यार आस न्हय मॅ. आतां कनकदासान म्हणच्या तागेलें एक पद्य आसा, तल्लणी सदिरू कंड्या कीर्तन आसा. ತಲ್ಲಣಿ ಸದಿರು ಕಂಡೆ ತಾಳು ಮನಮೇ. ತೋ ಸಂಗ್ತ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಪುಟ್ಟಿರುವ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ನೀರೆರೆದವರು ಯಾರು? आता घरांत आम्ही केल्लेले म्हूण म्हणटाचे आमी. हें घर हांव केल्लेलें, हें पळय अमके कडेन दुखून हाडलें, हें शोपीस थंय दुखून हाडलें, हें वार्ड्रोबा जाय आशिल्लें रूख अमके कडेन दुखून वार्डर दिवन हाडयलें, मार्बल अमृतसरा दुखून कसं कसं की आमी सांगू पुरोची. कसलेय सांगू पुरो जाल्यार तितली करूं कारण जालो कोण? परमात्मा. ते आमी विसरताची. तेदना कसं उडगास करका कनकदासाल पद्य उडगास करका. आमगेल घराचें सामान आमी हाडलें, आमगेले इतलान तुल रूख आमी वयलो, आमी काट्टी बांदून उदक सोणू तो रूख इतलो जाल्ला. हांव चेडवांक खातीर म्हणून आतां वग्गी फल दिवची न्हू हे. म्हगेल्या आज्यान वयर आंब्या रुखाचो आंबो आमी आतां थंय खाल्लो, तो आंब्या रूख खूब जालो. आनी म्हगेले चेडवां काळगा ती चेडवान खावका म्हण खातीर वग्गी फल दिवची आंब्या रूख हाडून वयला, ताका काट्टे करयला, ताका उदक घालचें हांवेंची सकाळीं रात्री म्हूण सकाळीं आमी सांगतात न्हू हे. आमगेले निमतीची म्हूण म्हळ्यार आमगेलें मना आशिल्लें देखून तेदना एक कनकदासाल कीर्तन उडगास करचें. ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರುವ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ನೀರೆರೆದವರು ಯಾರು? आमगेल घरांत वृक्षा पुरे आमी उदक दिलें, आमी पोशिल्लें, आमी वयलें जैत. रानांत बरी वृक्ष जाताची, व्हडले पर्वता तुदीर सकडे वृक्ष जाताची. वय बे उदक तांडून व्हरून घालता बे, पायपलायन थंय थंय दिता बे, नान बे तो रूख पुरे कितले दष्टपुष्ट जावन आसता. ते पश्चिम घट्ट आमी चिकमंगळूर सायड की चारमाडी घाट की सकड वतना कोण म्हणटा वृक्ष संपत आसता थंय पुरे कोण थंय थंय पायपलायन दिवन पोशिला ताका. थंय कोण वृक्षाक काट्टी बांदिला, उदक घाल्ला. त्या परमात्मान करचें न्हय म्हणटना आमगेले हितलान तुले वृक्षाक आमकां उदक घाल म्हणून प्रेरण दिवचें परमात्मान. तितले उडगास दवरले जालें म्हणटना सर्व जीव सृश्टी केल्लेले जिवांक भूतांक भृत धारण करचो पालन करचो ताणेची म्हूण ಅಡವಿಯೊಳಗಾಡುವ ಮೃಗ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಅಡಿಗಡಿಗೆ ಆಹಾರ ಕೊಟ್ಟವರು ಯಾರು? रानांतू मस्त मृग पक्षी भोंवताच मू, ताका थंय 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 आहार कोण दिता? तशीची आम्ही काही दिनाची. खंय रान्ना आशिल्ले जिवादींक सोदून सोदून तांगेले तोंडान शीत न्ही व्हरून घालनाची आमी. वय बे हुट्टिदವ ಹುಲ್ಲು ಮೇಯಿಸಿಯಾನೆ म्हणून म्हळ्यार जाल्लेले जिवांक तो पोशीत वयन म्हूण म्हणटाची. तण खावयना तो तांकां जाय जाल्यार दिवन पोशिता. तशें जावन तो परमात्माक भूत कृते नमः भूत भ्रते नमः. तो जिवांक सृष्टी करतलोय, तांकां पालन करतलोय. मागीर भूतात्मने नमः. भूतात्मने नमः. सर्व जिवांतूय परमात्मो आत्मरूपार आस, जेवो अंतर्यामी जावन आस. सर्व जिवांतू परमात्मो अंतर्यामी जावन आस. ते जिवाचे आत्म स्वरूपी जेवो आत्मा आवटू परमात्मा आसा. हें आमकां भागवत सांगता. प्रति जिवांतू आत्मनी परमात्मो ओटू आसताची. एक वृक्षार दोन्ही पक्ष बसल्या वरी हे दोन्ही पक्ष आत्म परमात्मा म्हळ्यार दोन्ही पक्ष ते शरीर म्हळ्यार वृक्षांतू वृक्षारी आसताची म्हणून भागवत आमकां सांगता पळय. तशी भूत आत्मने नमः. सर्व जिवाचे अंतर्यामी जावन आशिल्लो जेवो आत्मरुपान आशिल्लो देव तो. तशें ताका भूतात्मने नमः. तसल देवाक नमस्कार म्हणून. आनी भूत भावनाय नमः. भूत भावन म्हळ्यार कसं न्ही, प्रति एक जिवात्माले जन्म निर्धार करचे ताणेची भूत भावन. आतां आमकां खंयचें शरीर मेळका,
केदन कसल जाऊ का आमी हे परी आमी निमगेलेल्वे आमकां ह्या जन्मांतू अशी शरीर मेळची तशी जावू देवा म्हणून आमी निमगेला देवाल ना आमगेले प्रतीची भूत भावना म्हळ्यार प्रती एक जिवात्माक खंयचो जन्म मेळका आनीचे जन्म कसलो हे पुरे निर्धार कोरून तांकां ते शरीर दिवचें परमात्मानाची तशी मरण जावच्यो पळोवनूय घेता जन्म निर्धार करता शरीर दिता मरण जावचें थंय पळोवन घेता तशें जावन साधक जिवांक साधनेक अवकाश करून दिवचे परमात्मानाची एक अर्ध साधन जिवाक साधक शरीर दिवचें उत्तम शरीर दिवन त्या जिवान त्या शरिरांत त्या जिवान साधन मुंदर सुची तशी करचें परमात्मानाची तशी भूत भावन म्हळ्यार त्या आत्माक कसल जायी त्या पळोवन घेवन ते दितलो परमात्मो म्हूण सांगून एक श्लोक हांगा जाल्ले आतां दोनीची श्लोक पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च भूतात्मने नमः परमात्मने नमः मुक्तानां परमायै गतये नमः अव्ययाय नमः पुरुषाय नमः साक्षिणे नमः क्षेत्रज्ञोक्षर ते दोन्ही नाव परमात्माले क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः क्षेत्रज्ञो अक्षर एव च क्षेत्रज्ञो अक्षर एव च म्हळ्यार क्षेत्रज्ञ आनी अक्षर दोन नांव तशें केन्नाय श्लोकांत एक एस मार्क म्हण येयल्यार थंय अ अक्षर अस म्हणलेलें आमगेल्या मनांत तसका तशी हांगा पूतात्मने नमः म्हणलें पूत आत्मने नमः तो सर्व पण हाजी फुडली श्लोकांत आमकां भूतात्मने नमः म्हूण येयलें सर्व जिवांतूय परमात्मो अंतर्यामी जावन आस आतां भूतात्मने नमः म्हळ्यार सर्व जिवांतूय तो आस भूतात्म जावन जाल्यार थंय तो भूतात्माची भूत आत्मा म्हळ्यार पवित्र जावन आसूचो तसले परमात्माक पुराय जनाल वटूय आसून पवित्र जावन आसूचें म्हूण कसल्याक म्हणलें म्हणल्यार भूत आत्मा म्हणल्यार पवित्र जावन आशिल्लो तो परमात्मो इत्याक आतां जिवाल वटू परमात्मा आसता भागवतांतुले एक श्लोकाचें चिंतन केलें द्वासुपर्णा सयुजा संयुक्ता म्हणलेलें श्लोकाचें चिंतन केल्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार एक शरिरांतू दोनी एक शरीर म्हळ्यार वृक्षांतू दोनी पक्षी आसताची तांतू एक पक्षी फल खातर आसता आनी एक पक्षी त्या फल खावचे पक्षीक पळोवन बसता जाल्यार त्या फल खायना अशी नुतची पळोवन बशील पक्षी ती दष्टपुष्ट जावन आसता जाल्यार फल खावन आशिल्ले पक्षी निरंतर कुगवतर वता म्हळ्यार हाजे अर्थ कसले म्हळ्यार फल खावचे पक्षी आसा म्हळ्यार ते जिवात्मो फल खावचें म्हळ्यार कसलें ताजे प्रारब्ध फल भोग करता आसता त्या शरिरांत बैसून परमात्मो ताका तें प्रारब्ध फल भोगयतर आसता परमात्माल निर्धार न्हय आमी केल्ले प्रारब्धाक फल दिवचें परमात्माल निर्धार आमी फल भोगचे खातीर शरीर घेवन येतर आसताची जन्म परमात्मा आमगेले करीन तें भोगयसी तर आसता जाल्यार परमात्माक भोग ना म्हळ्यार आतां जिवात्मो त्या शरिरा निमती कसले पाप करो पुण्य करो अनेक जन्मांत अनेक शरीर घेवन येवन त्या पापा पुण्या ताका फल भोगता नाही परमात्मा कसले दुखी ना पळय परमात्मा तशीच आस म्हळ्यार ताजे अर्थ
तो भाग्गना एक पक्षी भाग्गना म्हण म्हणले पळय एक पक्षी क्षीयते क्षीण जतर वता म्हळ्यार अंचाण क्षीयते म्हण शरिरान कुगून कुगून आयुष्य मुणी जतर वता म्हण ते शरिराचे तशें अर्थ एक पक्षीक कांय जायना म्हण म्हणल्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार त्या जिवात्माल वटू आसूच परमात्मा जाल्यार जिवात्माले सुख दुःखादी प्रारब्ध फलाक तो जिवात्मूच जबाबदार जाता शिवाय परमात्मा नाही. जीवात्मान केलेलं चांग कर्माचे फल जीवात्म भक्त शिवाय परमात्मा नाही. जीवात्मान केलेलं वाईट कर्माचे फल जीवात्मान भोगूका शिवाय परमात्मान नाही म्हण अर्थ. तशी पूतात्मने नमः खंयचे पापिश्ट जिवांतूय अंतर्यामी जावन आसल्यार तो पवित्र जावन आसता ही ताका म्हळ्यार त्या खंयची देह पापिश्ट की पुण्यवंत की देहाचे पुण्य पापादी कर्मफलाचे भोग परमात्माक ना म्हूण सांगून तशी पूतात्मने नमः परमात्मने नमः. परम आत्मा म्हळ्यार तो सर्व आत्मा पशी वयरचो परमस्थानार श्रेष्ठ स्थानार आसतलो. तशी परम आत्मा म्हळ्यार श्रेष्ठ आत्मा दिव्य चेतन म्हणटा पळय तसलो परमात्मा तो म्हूण. आनी मुक्तानाम परमायै गतये नमः. मुक्तानाम मुक्त जिवांक म्हळ्यार मोक्ष मेळ्ळेले जिवांकय परमायै गतये नमः. मोक्षधामची परमगती म्हणटाची वैवे मोक्षधामची परमगती. एक जिवात्माक मोक्ष मेळचे म्हळ्यार त्या परमगती मेळ्ळ्या आनी ताजी पशी विंगडचे कडेन वच्चा ना ताका. गती म्हळ्यार चलन म्हूण लेखल्यार थंय राबले त्या तागेलें चलन मागीर ताण वयर वचना म्हण अर्थ. तशी मोक्षधामची परमगती म्हण जाल्यार त्या मोक्षधामांतूय परमात्म गती की आमकां इता म्हळ्यार आमी मोक्षाचे अमकल्यार थंय मोक्षा आयले मुक्त आत्मांक गेले सर्व जबाबदारी होवन घेवचे थंय परमात्मानची म्हूण. मुक्त जिवांकय आश्रय दितलो परमात्मा म्हूण म्हणटाच आमी अಲ್ಲಿದೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ ಸುಮ್ಮನೆ म्हूण. परमात्मान आशिल्लो खंयचो जाग पळतो परमात्माल धाम तेंचे जिवात्माले कडेचे ते परमनंट घर म्हणटा पळय. आतां जिवात्मान अशी विंगड विंगड जन्म घेवन येवचे अಲ್ಲಿದೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ ಸುಮ್ಮನೆ ಕಳ್ವೆ ಬಾಡಿಗೆ ಮನೆ म्हणून म्हळ्यार हें कोट्ट्या बिडारದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಜೀವಿಸಲಿ म्हणटा पळय तशी भाड्या घर कय आमकां कसलें प्रति शरीर परमात्मान आमकां दिलेलें भाड्या घर हें हांगा सोडून वचचें पळय आमी न्हय आमगेलें न्हय तें जाल्यार कडेर आमी वचून पावचें आमगेलें घर तें खंयचें तें मोक्ष म्हळेलें. तशी जिवात्मो जन्मा येता जन्म जन्मांत केल्ले सत्कर्म दुष्कर्माचे फल प्रारब्ध रुपार भोगता. तशें जावन ताका कोण ते सर्व कर्मफल भोगताची मागीरची कर्माचे फल त्याग करता रस्ता तो जीव मोक्षा वता. त्या मोक्षा चमकलेल्या जिवाकय सर्व जबाबदार पळोवन घेवचे कोण परमात्मान. तशें जावन ताका कसं म्हणटाची मुक्तानाम परमाम गतये नमः. आत अव्ययाय नमः अव्ययाय नमः. नाश नातिलो व्यय नातिलो उण्यापण नातिलो तशी लेखू येते न्यून नातिलो. नाश म्हळ्यार कसं न्ही नाश म्हळ्यार अनित्यता आमी पुराय नाशशील जन नित्य जन आमी तो अनित्य म्हळ्यार नाश म्हळ्यार अनित्य आमी अनित्य जन परमात्मा नित्य अनित्य म्हळ्यार कसं न्ही म्हण मरण दुःख अस्वतंत्रता हे पुराय आसच्याक अनित्यता म्हणजे हें आमकां आस आमकां मरण आस आमकां जनन आस आमकां दुःख आस आमकां कश्ट आस आमकां अस्वतंत्रता आस. अस्वतंत्रता म्हळ्यार कसं न्ही आमी लेखील कसलें जायना हांगा कोणकी आमगेले कडेन कसले किस कडेन करायसी तर आसता आमी करता म्हणले केले जायना करना म्हणले केले करून वता. तसल्यार कोणकी आमकां नियंत्रण करता म्हणजे कोणकी आमकां सुत्रां गोंबिशी खेळयता म्हणजे आमी अस्वतंत्र तागेल्या हातान तो आमी आसची म्हणजे कोण तोच देव तो स्वतंत्र तो नियामक तोच सगळे लोकांक स्वामी ताका नियंत्रण करता लोकांत कोणूय ना. तशें जावन परमात्माक नाश नातिल देखून ताका अव्ययाय नमः म्हणजे अव्यय पुरुषाय नमः. पुरुष म्हळ्यार षटगुणा परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा
ताका पुरुष म्हूण म्हणटाची. म्हळ्यार श्रेश्ठ जावन आशिल्लो षडगुण आशिल्लो. कोण तो? कसो ते षडगुण? ऐश्वर्य, यशस्सू, श्री म्हळ्यार संपत म्हणटाचे आमी, ज्ञान, वीर्य, वीर्य म्हळ्यार शक्ती, आनी वैराग्य. ऐश्वर्य, यशस्सू, श्री, ज्ञान, वीर्य, वैराग्य हे षडगुण परिपूर्ण जावन आसूच म्हळ्यार परमात्माला तूं मांद्र. विंगड हांगा सुजे जिवांत खंयचे प्रयत्न करून करून साधन करून करून खंयचे एक गुण दोन गुण वापरूंक घेवेत. शिवाय सर्व सगुणय परिपूर्ण जावन आसूच म्हळ्यार परमात्माला तूं मात्र. तशें जावन ताका पुरुषाय नमः म्हणचे. आनी साक्षिणे नमः म्हूण म्हणलें. साक्षिणे नमः, साक्षिणे नमः म्हूण म्हळ्यार कसो न्ही, जगांतू जावचे सर्व विशयांकय साक्षी म्हळ्यार कोण? परमात्मो. इत्याक सर्व विशयय तो पळोवन घेता. तसलो देव तो. ताका मात कळटा जगांत खंयची मूल्य कसो जाला. इत्याक ताका सहस्राक्ष, सहस्रपात म्हणटाची. तशें जावन जगत्यांत खंय जाल्यार तागेली दृश्टी आसता देखून ताका पुराय कडेन कसो जगता म्हण कळटा. तशें जावन ताका साक्षी म्हूण म्हणचें. जावचे प्रती विशय तागेले निमती जावच्यो. आनी कसले जत म्हणून कसल जत्ता अन्य घडीन म्हूण म्हणलेलें ताका मात्र कळटा पळय. तशें जावन ताका परमात्माक साक्षिणे नमः म्हणचें. आनी आमगेले अंतर्यामी जावन ताणेंच सुचें. देखून आमी येद्राक कसलेची फटी सांगू येता. अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्माक बद्द कसो म्हणून गोतूच न्हय. भितर आशिल्लो परमात्माक त्या जीव तो जिवात्मो फटी सांगता की सगळी गोत आसता ताका. इत्या म्हळ्यार आमगेले अंतरात्मांतू आमगेले आंतर्यांत कोण आसा? परमात्मो. तशें जावन तो साक्षी म्हणचें. क्षेत्रज्ञाय नमः जिवात्माक. जिवात्माले एक शरिराचे घेवन येयले शरिराचे प्रती विशय. क्षेत्र म्हळ्यार शरीर, क्षेत्रज्ञ म्हळ्यार त्या शरिरा विशयी कळ्ळलो परमात्मो. प्रती जन्मांतू खंयची एक शरीर दिता परमात्मो म्हूण आमी पळयली की. जाल्यार खंयची शरीर इत्या तें शरीर दिवचें हें पुरय परमात्मान निर्धार करचें. ते ताका खंयची जिवात्मो खंयच्या शरिरांतू जन्म आयला तें शरीर त्या जिवात्मा कसलें मेळ्ळें. तें शरिरा आसून जिवात्म कसल करता हें पुरय कोणाक मना वत्ता? एकल्याकची. कोण तो? परमात्मो. सर्व आमगेले विशीं परिपूर्ण जावन गोतना. जाल्यार परमात्मा तशें न्ही, पुराय जनाल विशीं पुर्ती गोतस. तशें जावन ताका क्षेत्रज्ञाय नमः म्हूण म्हणटाची. आनी एक कसलें म्हूण म्हळ्यार क्षेत्रज्ञ योगांतूय परमात्माक क्षेत्रज्ञ म्हूण म्हणला. ते एक शरिरांतू आशिल्ली जिवात्मा कसल दिवका कसल दिवच्या नज. ताका कसल सुख मेळटा कसल दुख्ख, कसल लाभ कसल नश्ट, खंयची पाप करता खंयची पुण्य करता हे सर्व निर्धार करचे. क्षेत्राचे सर्व विशय कोण नाशिल्ले अज्ञ म्हूण म्हणलेले. क्षेत्रज्ञ म्हणलेले परमात्माक. क्षेत्रज्ञ अक्षर एवच. अनेक नांव आसा त्या स्तोत्रांत श्लोकांतू. अक्षराय नमः. न क्षरः, न क्षरः. व्ययः म्हणल्यार वरीचंग क्षर. न क्षर नाश नातिलो परमात्मो, अंत्य नातिलो परमात्मो. देवाक केदनाय नाश ना. प्रळय कालांतू ताणें केल्ली सर्व सृश्टी नाश जाता म्हणटाची. ब्रह्मादी देवती समीत तागेले शरिरां भितर वताची. म्हळ्यार तांगेले शरीर नाश आसा म्हणटाची. जाल्यार त्या परमात्मा नाश आसवे ना. तशी पुराय ब्रह्मादी देवतेंक आयुश्य प्रमाण म्हूण आसा. देवाक ना. एकच वेळ देवान दोळ्या पाती मडच्यो इल्यार मडच्योचे कालांतूय 3-4 ब्रह्म जावन वताची म्हूण सांगून म्हणटाची. देवाले एक दोळ्या पाती मार न्हू काडची काल भितर कितले की ब्रह्म जावन वताचे काय म्हणटना ब्रह्मांकय आयु प्रमाण आसा परमात्मा मात्र ना. तशें जावन ताका अक्षरः म्हणचें. आनीचे श्लोक पायचे दिसा पळया आमी. आजी सांगिल्ले विष्णू सहस्रनामाचे श्लोकाचे एक व्याख्यान परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.